आता नेमका जो 1 रुपया येतो किंवा 1 रुपया जातो, तर तो कशा पद्धतीने येतो आणि कशा पद्धतीने जातो ते थोडक्यात इथं समजून घ्या. आता इथं बघा की रुपया असा येतो, तर रुपयामध्ये 26 पैसे जे आहेत ना, तर ते भांडवली जमा आहे. स्वतःचा कर महसूल किती, तर 50 पैसे. 12 पैसे काय, तर केंद्रीय करातील हिस्सा म्हणजे जीएसटी सारखा जो काही कर आहे, तर त्यातला हिस्सा केंद्राकडून आपल्याला किती भेटतो, तर तो 12 पैसे आपल्याला भेटतो. दुसरं म्हणजे केंद्र सरकारकडून काही सहाय्यक अनुदान येतात, तर ते 8 पैसे आणि राज्याचा स्वतःचा कर व्यतिरिक्त महसूल जो आहे, तर तो 4 पैसे. म्हणजे रुपया अशा पद्धतीने महाराष्ट्राच्या तिजोरीमध्ये येताना आपल्याला दिसतोय. आता जर आपण पुढे गेलो, तर रुपया असा जातो, नेमकं कुठे कुठे जातो, हा आलेला रुपया नेमका जातो कुठे कुठे ते बघा. मूळ कर्जाची परतफेड 8 पैसे जातात, व्याज प्रदाने 9 पैसे जातात, महसुली खर्चाच्या इतर योजना त्यामध्ये 29 पैसे जातात, स्थानिक स्वराज्य संस्थांना द्यायची जीएसटी भरपाई 4 पैसे याच्यामधनं जातात, अनुदाने किंवा सबसिडीमध्ये किती पैसे जातात, तर ते 6 पैसे जातात, भांडवली खर्च किती होतो, तर 12 पैसे होतो, निवृत्ती वेतन 11 पैसे आणि वेतन 21 पैसे. म्हणजे तुम्हाला इथे लक्षात आलं असेल की रुपये ह्या पद्धतीने आपल्या जो आहे तर तो येत असतो आणि जात जो असतो तर तो ह्या पद्धतीने इथं जात असतो. हे लक्षात ठेवायला पाहिजे.